आपण पाहता MH21 जालना लाईव्ह मराठी. सविस्तर वृत्त. भोकरदन तालुक्यासह परिसरात अवैध वृक्षांची कत्तल जोमात. महसूल विभाग, वन विभाग कोमात. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा, वृक्ष जगवा हे फक्त कागदावरच. शासनाची करोड रुपये खर्च करून फक्त वृक्ष लागवड करतात आणि इकडे ग्रामीण भागामध्ये दररोज हजारो वृक्षांची कत्तल होते. तरी वन विभागाला व महसूल विभागाला कधी जाग येणार? निसर्ग वृक्षप्रेमीची मागणी. शासनाला लक्ष देणार का? वन विभाग झोपेचे सोंग घेताना दिसत आहे. परिसरासह आणवा, कल्याणी रोड, करजगाव, कोठाकोळी, जळगाव सपकाळ, लिहा, हिसोडा, पारद, अवघडराव सावंगी, वालसावंगी, धावडा, बोरखेडा, तराडखेडा, वडोद, शेलूत, आडगाव, वरुड, मौलाई, शिवना इत्यादी ठिकाणी अवैध वृक्षतोड करताना व्यापारी वर्ग, अवैध माफिया दिसत आहे. ग्रामीण भागातील शेतवस्ती, रोड अवैध वृक्षांची कत्तल करून गंज पडलेले दिसत आहे. तरी या अवैध वृक्षतोड करणारे व्यापारी अजिंठा गाव, धावडा गाव, शिवना गाव, पिंपळगाव येथील असून वन विभाग, महसूल प्रशासन यांच्यावर कारवाई का करत नाही, अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे. तरी तोड बंद करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कार्यवाही करावी व पर्यावरण संतुलित अबाधित राहील याची शासनाने काळजी घ्यावी. निसर्ग कोपत असून शासन दरवर्षी नवीन वृक्ष फक्त कागदावर लावतात आणि शासनाची फसवणूक करून करोड रुपयाची बिले काढतात. परंतु जे वृक्ष आहे त्याच्याकडे लक्ष का देत नाही? अवैध वृक्ष कत्तल करणारे यांच्यावर योग्य ती कारवाई का होत नाही? तरी वन विभाग व महसूल विभाग हे अवैध वृक्षतोड करणारे माफिया यांच्याशी संगनमत आहे का, असा सवाल सुद्धा सर्व वृक्षप्रेमी व नागरिक करीत आहे. आपण पाहता MH21 जालना लाईव्ह. संपादक श्री कृष्णा सपकाळ. धन्यवाद. बातमी शेअर करा व कॉमेंट करा.